न्यूज, जनजागृती साध्यम, हक्काचे लोकमाध्यम। माहिती तंत्रज्ञान आणि सुरक्षा क्षेत्रातील नवनवीन बदलांची ओळख करून देण्यासाठी जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनातर्फे आयोजित JJITA-IT आणि सुरक्षा एक्स्पो 2026चे शानदार उद्घाटन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते दिनांक 13 शुक्रवार रोजी मोठ्या थाटात संपन्न झाले। जळगाव आपल्या इथे कलेक्टर सर आहेत, कारण कुठलीही गोष्ट आहे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण जोरदार टाळ्यांनी इथे इन्व्हाइट करूया सर्वात प्रथम हे सरांना। राहुल कुर्द सरांना मी इन्व्हाइट करू इच्छिते। DCA धुले कम्प्युटर असोसिएशन छान आपल्या सर्वांची साथ मिळत आहे आपल्याला, तर याला आपण दीप प्रज्वलनाने सुरुवात करूया। गणरायांना वंदन करून आपण सुरुवात करूया। जसे की आपण म्हणतो की आता हे आपण टेक्नॉलॉजी मध्ये आहे, तर टेक्नॉलॉजी म्हटलं की आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रथम पूज्य गणराय असतात आणि त्यानंतर सरस्वती मातेला वंदन करून आपण दीप प्रज्वलन करत आहोत। या शाळे हार गगला, या श्वेत पद्मार्जना, या वीणावर दंड वंदित करा। या सोहळ्याला जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेचे अध्यक्ष अतुल पाटील, CP+चे क्षेत्रीय व्यवस्थापक प्रवीण पाटील, प्रमा कंपनीचे अंकुर ढोले, ऑल कनेक्टचे संदीप बिरारी, पवन मंधारे, चेतन गावंडे, पुणे असोसिएशनचे राहुल खुर्द, सिबा पाठक, आनंद जगदाळे, धुळे असोसिएशनचे प्रशांत देवरे यांची विशेष उपस्थिती होती। मी इथे रिक्वेस्ट करते की आमचे JJITA चे आपले प्रेसिडेंट मिस्टर अतुल पाटील सरांना की आपण सहर्ष स्वागत करावे मिस्टर रोहन घुगे सरांचं। आणि हाच सर खरंच खूप छान अशी आम्हाला आपल्या सगळ्यांची साथ। आर्टिफिशियल इंटेलिजन्स गोष्ट इथं आपल्या सिटीमध्ये होत आहे। स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर असलेले जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये AIचा वापर करणार असल्याचे सांगून तांत्रिक विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले। आजच्या या आपल्या जळगाव जिल्ह्याच्या तसेच खानदेश पूर्ण प्रदेशाच्या IT आणि सिक्युरिटी एक्स्पो यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार देखील। आपण आता सर्वजणांना कल्पनाच आहे की जी इंडस्ट्री 4.0च्या पूर्ण टेक्नॉलॉजीज येत आहेत आणि त्याच्यामध्ये जी आपले हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर बोथ वेज जी प्रगती होत आहे, हार्डवेअरच्या मानाने सॉफ्टवेअर फार पुढे चाललेलं आहे। आणि जर आत्ताच आपण एक मागच्या आठवड्यात जर बघितलं की क्लॉड कोवर्कचं जे आत्ताच अनावरण झालेलं आहे त्याचे 13 प्लगइन्स आले आणि आपण बघितलं की सगळ्या IT सर्व्हिसेस कंपन्यांचे जे स्टॉक्स आहेत ते एकदम प्लमेट झाले। परंतु हे सगळं होत असताना दिस इज अ ट्रान्झिएंट टाइम, म्हणजे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये जेव्हा स्टीम इंजिन आलं होतं, जेव्हा कम्प्युटर्स आले होते आणि जेव्हा इंटरनेट आलं होतं, जेव्हा WWW म्हणजे ची बूम आली होती वर्ल्ड वाईड वेबची, तेव्हा देखील सिमिलर काइंड ऑफ सिच्युएशन ट्रान्झिएंट सिच्युएशन झाली होती। आता आपले जेन AI जे आहेत आणि जे बाकीच्या पण AI टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यामुळे सिमिलर काइंड ऑफ सिच्युएशन मधून आपण जात आहोत। तर हे सगळं होत असताना हार्डवेअर पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि हार्डवेअर कोणतं चूज केलं पाहिजे, सिक्युरिटी कन्सर्न्स तेवढे वाढलेले आहेत। जेवढे आपण इतके इझिली सोशल मीडिया ऍक्सेस करतो, इतके इझिली कुठली आलेली लिंक क्लिक करतो, पण हे करत असताना त्याच्या मागे फिशिंग अटॅक असू शकतो, DDoS अटॅक असू शकतो, मालवेअर्स असू शकतात, ट्रोजन हॉर्स असू शकतं, असे कितीतरी वर्म्स असतील, व्हायरसेस असतील, या सगळ्या गोष्टी असू शकतात ज्याच्याने आपल्या सगळ्या सिक्युरिटी चॅनलमध्ये बॅकडोर एंट्रीज मिळू शकतात आणि आपली पूर्ण सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज होऊ शकते। तर हे चूज करत असताना, आपले सिक्युरिटी प्रोडक्ट चूज करत असताना आपण वाईजली चूज केलं पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे अवेअरनेस। तर कुठले सिक्युरिटी प्रोडक्ट्स आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत
IT प्रोडक्ट्स कुठले आहेत, नॉट ओन्ली हार्डवेअर बट सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये आपण कसं फायरवॉल असेल आणि इतरही सर्व जे डेटा प्रोटेक्शनच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कशा आपल्याला इन्कॉर्पोरेट केल्या पाहिजेत याबाबतचा अवेअरनेस असणं फार आवश्यक आहे. आणि आपल्या सर्वांचं मी कौतुक याच्यासाठी करू शकतो की ह्या गोष्टीवरती आपण पिन पॉइंट करून अशा प्रकारचा एक एक्सपो आपल्या जळगावच्या आणि इतर देशांमधल्या जिल्ह्यांसाठी आपण आयोजित केलेला आहे. कारण सर्वसामान्य माणसांना ह्या रोजच्या गोष्टी नसतात, आपल्याला ज्या रोजच्या गोष्टी लागतात त्याच्यामध्ये आपण भरपूर रिसर्च करून ठेवतो, परंतु ह्या कधीतरी लागणाऱ्या गोष्टी आहेत. ह्या 4 वर्ष 5 वर्ष तरी ह्या गोष्टींना परत बघायला नाही लागत. तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ह्या चूज करत असताना वाईजली चूज केल्या पाहिजे आणि याच्यासाठी अवेअरनेस फार आवश्यक आहे. आता सर्व्हेलन्स साठी म्हणून फक्त वापर होतोय असं नाही. आता जर आपण बघितलं तर कम्प्युटर व्हिजन ही AI ची एक सेपरेट ब्रांच आहे. त्याच्यामधले योलो सारखे जे फ्रेमवर्क असतील, आता मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, योलो सारखे फ्रेमवर्क वापरून मी स्वतः कम्प्युटर व्हिजन टेक्नॉलॉजी यूज करून आपण बरेचसे प्रोडक्ट्स देखील बनवलेले आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये पण आता त्याचा आपण उपयोग करतोय. आपले जे सिव्हिल हॉस्पिटल आहे त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देखील आपण अलर्ट जनरेशन सुद्धा करता येतं. म्हणजे नुसतं आपण व्हिडिओ फीड न घेता त्या व्हिडिओ फीडचं अनालिसिस करून AI टेक्नॉलॉजी वापरून आपल्याला काही इन्फरन्सेस त्याच्यामधून काढता येतात. फॉर एक्झाम्पल आता आमचं पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे, तिथे लावलेले CCTV कॅमेरा आहेत, पण तो व्हिडिओ फीड जर आपण घेतला आणि त्याच्यामध्ये किती पोते आले धान्याचे, किती पोते चढवले गेले, याचं जे आपण आधी मॅन्युअल वर्क करत होतो ते आता आपल्याला ऑटो वर्क देखील करता येतं. ते ऑब्जेक्ट अनालिसिस करून, ऑब्जेक्ट आयडेंटिफिकेशन करून अशा प्रकारची भरपूर टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे. आपल्या इथे आता पूर्ण भारतामध्ये नक्षा एक प्रोजेक्ट चालू आहे. आपल्याला काही लोकांना कल्पना असेल, नक्षा आणि स्वामित्व ही प्रोजेक्ट चालू आहेत. पूर्ण भारताच्या जर आपण बघितलं तर 66% ज्या सिव्हिल केसेस आहेत या फक्त आणि फक्त लँड डिस्प्यूट्स वरती असतात. ते लँड डिस्प्यूट्स कमी करण्यासाठी ड्रोन टेक्नॉलॉजी आणि कॅमेरा टेक्नॉलॉजी यूज करून आपण ही सगळी जी लँड पार्सल्स आहेत त्यांना आपण डिजिटाईज करतोय. म्हणजे आपले सगळे जे प्रॉपर्टी रेकॉर्ड्स आहेत ते सगळे डिजिटाईज होत आहेत. तर कॅमेरा टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे, सर्व्हिलन्स टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे की आपण त्याचे 3D मॉडेल्स काढू शकतो, ऑर्थोरेटिफाईड इमेजेस काढू शकतो, त्याचं करेक्शन करून आपण प्रॉपर ऍक्च्युअल जे मॅप्स आहेत आणि ऍक्च्युअल जे पोझिशन आहे आणि प्रॉपर्टी कार्ड्स या तिन्हींचा संगम करून आपण हे पूर्ण जे लिटिगेशन आहे ते सगळं कमी करू शकतो आणि भांडणं कमी करू शकतो. रोज माझ्या बाउंड्रीमध्ये तू आला, तुझ्या बाउंड्रीमध्ये मी गेलो, अशी जे भांडणं चालतात ना ते सगळे 66% ऑफ द सिव्हिल लिटिगेशन हे एका इनिशिएटिव्हमुळे संपणार आहे. तर अशा प्रकारचे ह्यूज इम्पॅक्टफुल जे इनिशिएटिव्ह आहेत हे IT आणि सिक्युरिटी इंडस्ट्रीमध्ये सध्या सुरू आहेत आणि त्याचा अवेअरनेस असणं फार आवश्यक आहे आणि त्याच्यासाठीचा हा एक्सपो खूप आवश्यक आहे. तर जळगावकरांसाठी आपण दिलेली ही परवडी नक्कीच त्यांच्यासाठी उपयोगाची ठरेल आणि त्याच्यामधून आपलाही बिझनेस वाढेल आणि त्यांचाही फायदा होईल. अशा प्रकारचं एक कोहॅबिटेशन ज्याला म्हणतो ते आपल्याला साध्य करता येईल. तर मी आयोजकांचे परत एकदा मला बोलवल्याबद्दल आणि हा एक्सपो आयोजित केल्याबद्दल खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. शहरातील खान्देश सेंट्रल मॉल येथे 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान सर्वांसाठी खुले असलेल्या प्रदर्शनास नागरिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नमस्कार, मी सुनील गोलप, व्हाईस प्रेसिडेंट JJITA. आज आपण कलेक्टर साहेबांच्या हस्ते ह्या आपल्या एक्सपोचं उद्घाटन केलं. आपण आपली जी कॉन्सेप्ट होती आपल्या एक्सपोच्या बाबतीतली ती कलेक्टर साहेबांना आपण सांगितली, त्यांना ती खूप आवडली आणि त्यांचे काही जे मार्गदर्शन होतं, त्यांनी काही सूचना आम्हाला दिल्या, त्या खरंच खूप चांगल्या सूचना आम्हाला दिल्या. आम्ही त्या नक्कीच इम्प्लिमेंट करू. सर, हा एक्सपो नेमका किती दिवस चालणार आहे? हा एक्सपो आता 3 दिवस आहे, 13, 14 आणि 15 फेब्रुवारी. सर, या एक्सपोमध्ये कुठकुठल्या प्रकारचे नेमकं या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत? या एक्सपोमध्ये आपण IT प्रोडक्ट्स म्हणजे जसं डेस्कटॉप, लॅपटॉप, प्रिंटर्स, राउटर्स वगैरे, अँटीव्हायरसेस हे प्रोडक्ट्स आहेत. सिक्युरिटी सिस्टम्समध्ये आपण जसं कॅमेरे, CCTV कॅमेरेज आहे, वेगवेगळ्या AI बेस्ड टेक्नॉलॉजीचे कॅमेरे जे नवीन आलेले आहेत ते सुद्धा ठेवलेले आहेत. काही सोलर पॅनेलचे स्टॉल्स आहेत, इंटरॅक्टिव्ह पॅनेलचे स्टॉल्स आहेत. ह्या प्रकारचे आपण इथे काय आवाहन करणार जळगावकरांना? मी जळगावकरांना हे आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही इथे उपस्थित राहा, जेणेकरून जे आपण ही जी नवीन टेक्नॉलॉजीचे जे आपण इथे आयोजन केलेलं आहे त्याचा फायदा सगळ्यांनाच होईल. तसंच मी विद्यार्थ्यांनाही आवाहन करतो की तुम्ही ह्या एक्सपोसाठी इथे या आणि ह्या एक्सपोचा नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग तुम्हाला कसा होतो, काय होतो हे तुम्हाला इथे नक्कीच शिकायला मिळेल.
गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.